नमस्कार मित्रांनो, माझी शेती वारसा पूर्वजांचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या झेंडूच्या प्लॉटवर. तर दररोज मी झेंडूच्या प्लॉटवर असतो. तर झेंडूची लागवडीपासून ते आत्तापर्यंतची जी वाटचाल आहे आपली, जवळपास 35-36 दिवस झाले. तर तिथपर्यंतची पूर्ण माहिती आपण तुम्हाला सांगितलेलीच आहे. तर एक सेपरेट असा एक व्हिडिओ तयार होणार की आत्तापर्यंत आपण त्याला कुठल्या कुठल्या फवारण्या केल्या, कुठली औषधं सोडली, काय केलं, त्याची सगळीच इत्थंभूत माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, आज आपला झेंडू पाहू शकता स्टेजमध्ये आहे, अशा प्रकारे कळायला लागलेले आहेत. तर आपण पहिली कळी खुललेली आहे मित्रांनो, हे पाहू शकता. ही जी पहिली कळी होती, ही पहिली कळी प्रत्येक झाडाची आपण तोडलेली आहे. तर कळी तोडल्यानंतर त्याला अँट्रोकॉल हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आणि मर्फी हे बाह्यप्रवाही बुरशीनाशक आणि हे कीटकनाशकाचा आपण परवा स्प्रे घेतलेला आहे. तर तो स्प्रे घेणं का गरजेचं मित्रांनो, कारण ज्यावेळेस आपण पहिली कळी तोडतो तर त्याचा जे हा शेंडा जो असतो कळी तोडलेला, ह्या शेंड्यातून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते आणि आपल्याला कांडी करपा या आपल्या झेंडूच्या सगळ्यात मोठ्या जो दुश्मन आहे कांडी करपा, त्याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ते आपण फवारणी घेणं गरजेचं असते. तर मित्रांनो, दुसरं आता आपण महत्त्वाचा विषय म्हणजे हे पाहू शकता, हे झाड, आता हे झाडाच्या शेजारचं पण आणि याच्या शेजारचं पण पाहू शकताय. तर हे झाड पाहू शकता, ही काय याची अवस्था. तर प्लॉटमध्ये आपल्या एक 10-15 झाडं असे आहेत, हे पाहू शकता. हे झाड इथे आहे आणि थोड्याशा अंतरावर गेल्यावर इथे एक झाड आहे. तर मित्रांनो, ह्याचं म्हणजे काय झालं ह्याला नेमकं, तर याला मित्रांनो फेरसची डिफिशियन्सी झालेली आहे. म्हणजे ह्याला फेरसची डिफिशियन्सी झाल्यानंतर म्हणजे लोह आणि झिंकची कमतरता, जे झाडं मुळातच जन्मताच कुपोषित असतात, अशा काही झाडांना हे झालेलं. आणि आपण ज्यावेळेस लागवड करतो त्या अगोदर आपण माती परीक्षण करणं पण गरजेचं असतं मित्रांनो तितकंच. तर ज्या रानात चुनखडी असते जास्त, त्या चुनखडीयुक्त रानात जे कॅल्शियम आणि लोह असतं, झिंक असतं, त्याचे जे आपटेक असतात, ते आपटेक समजा आपण फवारणी केली किंवा याच्या ड्रिपमधून सोडलं किंवा ड्रेंचिंग केली तरी त्या जमिनीतले जे कॅल्शियम असते ते आपटेक होत नसतात. त्यामुळं हा प्रॉब्लेम येत असतो. तर पाहू शकता हे झाड आहे. तर मित्रांनो, याला आपण काय करू शकतो, तर आपण जे मायक्रोन्यूट्रिएंट सोडणार आहोत त्या मायक्रोन्यूट्रिएंट सोबत फेरसचा एक डोस दिला पाहिजे, एकरी 2 ते 3 किलोचा. तर आता हे 2 झाडं दिसतात असे, पण याच्यात वाढ पण होऊ शकते. तर त्यामुळे याला क्विक ॲक्शन घेणं गरजेचं असतं मित्रांनो. पण असा प्रॉब्लेम झाला की सध्या पावसाळी वातावरण चालू आहे, त्यामुळे जर आपण ड्रिपनं जरी औषध सोडलं तरी त्याचा परिणाम होऊ शकत नाही. कारण जर एक 5 ते 6 तासाच्या आत जर पाऊस जर आला परत, तर ते औषध आपलं वाया जाणार. त्यामुळे आपण एक दिवस थांबणार आहोत. जरा 1-2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे हवामान तज्ज्ञांनी, त्यामुळं त्यांचं पण थोडं ऐकावं लागतं. तर त्यानंतर आपण जे मायक्रोन्यूट्रिएंट सोडणार आहोत त्यासोबत आपण फेरसची एफिशियन्सी कमी करण्यासाठी जे काही खत असतील, औषध असतील, काय असतील, त्याची फवारणी किंवा ड्रिपनं आपण त्याचा कार्यक्रम करणार आहोत. तर धन्यवाद मित्रांनो. झेंडू पिकाबद्दल माहिती कशी वाटली नक्की सांगा. तर मित्रांनो, हे बाकीचे झाडं तुम्ही पाहू शकताय, एकदम निरोगी झाडं आहेत. आता कळी आलेली आहे, म्हणजे एक 5 ते 6 दिवसात या बाकीच्या कळ्या उमलायला सुरू होतील आणि आपल्या जो टार्गेट आहे दसरा, त्या दसऱ्याला बऱ्यापैकी आपल्याला याचं टनेज मिळू शकतं. एक माझा अंदाज, जास्त काय नाही, एक 4000 झाडामध्ये 500 ते 600 किलो माल निघेल, असा एक माझा वैयक्तिक अंदाज आणि अपेक्षा आहे. पाहू शकता एक कळ्या मोठ्या झालेल्या. ही कळी तोडल्यानंतर जी कळ्यांची संख्या जी असते ती भरपूर प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसेल. त्यामुळं ज्यावेळेस झेंडूची पहिली कळी येते त्यावेळेस ती अवश्य खोडायची आणि त्यानंतर त्याच्यावर
जे आंतरप्रवाही आणि बाह्यप्रवाही बुरशीनाशक असतात त्याचा स्प्रे 100% घ्यावा लागतो मित्रांनो आपल्याला. तो स्प्रे जर नाही घेतला तर कांडी करपा किंवा इतर बुरशीजन्य जे रोग आहेत त्याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. तर मित्रांनो, परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. आणि शेतकरी मित्रांनो, एकमेकांना सहकार्य करत चला. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम विचारला तर अवश्य सांगत चला. आणि माझाही तुम्ही हा प्लॉट बघू शकताय. तर याच्यात जर तुम्हाला काय कमतरता वाटत असेल किंवा काही चूक वाटत असेल तर कमेंटमध्ये अवश्य सांगा. ती चूक सुधारण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि तुमच्या कमेंटला रिप्लाय पण 100% मिळणार. असं नाही होणार की तुम्ही कमेंट केली आणि ते इग्नोर केले, असं होणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची कामगिरी करा. कारण आपण शेतकरी बांधव म्हणजे एका आईच्या पोटातून जन्मलेले लेकरं आहोत. त्यामुळं आपण एकमेकांना सहकार्य करणं आणि एकमेकांना मार्गदर्शन करणं तितकंच गरजेचं असतं. चला मित्रांनो, भेटूया परत एखाद्या नवीन अशा महत्त्वपूर्ण माहितीसोबत.